नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण इथे सगळे बिनधास्त खाऊ शकतील अशी एक मिठाई बनवणार आहोत. या सीझनमध्ये मस्त छान गोड गाजर मिळतात. याच गाजरापासून आपण साखर न घालता फ्रीजशिवाय 7 ते 8 दिवस टिकणारी ही मिठाई बनवणार आहोत, जी की चवीला अप्रतिम लागते. ही मिठाई आपण शुगर फ्री बनवलेली आहे, त्यामुळे ही मिठाई कोणीही खाऊ शकतं. तोंडात टाकताच विरघळणारी ही गाजराची वडी आज आपण इथे बघणार आहोत. बनवायला म्हणाल तर अगदी सोपी आहे. चला तर वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता इथे मी अर्धा किलो गाजर किसून घेतलेला आहे. बाजारातून गाजर घेताना तो छान लालबुंद आणि गोड बघूनच घ्यायचा आहे. नंतर तो स्वच्छ धुवून मागचा देठाचा भाग काढून त्याची साल काढून हा गाजर आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे. मध्यम होलच्या किंवा बारीक होलच्या किसणीने हा गाजर आपल्याला किसून घ्यायचा आहे. गाजरामध्ये पिवळसर भाग जास्त असेल तर तोही आपल्याला घ्यायचा नाही. त्याने वडीची चव तर बिघडतेच, तसंच पित्तही होतं. आता हा किसलेला गाजर आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याकरता इथे मी गॅसवरती जाड तळाची कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कोणत्याही प्रकारची बर्फी, वडी किंवा गाजराचा हलवा करताना शक्यतो आपल्याला जाड तळाचीच कढई वापरायची आहे. आता यामध्ये आपल्याला फक्त 1 ते 1.5 चमचा इतकंच साजूक तूप घालायचं आहे. ही वडी बनवण्याकरता तूप जास्त लागत नाही. तूप थोडं गरम झालं की यामध्ये आपल्याला किसलेला सर्व गाजर घालायचा आहे आणि हा गाजर आपल्याला मध्यम आचेवरती तुपामध्ये 5 ते 6 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. असं परतल्यामुळे गाजर मऊसुद्धा होतो, त्यातील पाणी सुकलं जातं आणि गाजराचा रंगही खुलून येतो. गाजराचा हलवा करताना आपण जाड होलच्या किसणीने गाजर किसून घेतो, पण ही रेसिपी करताना मध्यम होलच्या किंवा बारीक होलच्या किसणीनेच गाजर किसून घ्यायचं आहे. मी मध्यम होलच्या किसणीने हा गाजर किसून घेतलेला आहे. आता हा गाजराचा किस अधेमध्ये हलवत 5 ते 6 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरती परतून घेऊया. तर एक साधारण 5 ते 6 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरती हा गाजराचा किस मी चांगला परतून घेतलेला आहे. रंग किती मस्त खुलून आलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि गाजर मऊसुद्धा झालेला आहे. गाजरातील पाणीही आटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 कपभर दूध घालायचं आहे. तर मी इथे बरोबर 1 कप म्हणजे 250 ml म्हणजे पाव लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. तुम्ही थोडं जास्तही घालू शकता. दूध घातल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कच्चं दूध वापरायचं नाही, आधीच गरम केलेलं दूध वापरायचं आहे. छान असं एकजीव करून घेतलं. आता हा गाजर आपल्याला दुधामध्ये लो टू मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे. अधेमध्ये याला असं तळापासून हलवून घ्यायचं आहे, म्हणजे गाजर एकसारखे शिजले जातात. झाकण ठेवून शिजवून घेतला तरीही चालेल. याला असं अधेमध्ये तळापासून हलवून घ्यायचं, म्हणजे गाजर तळाला लागत नाही किंवा करपत नाही. इतकं दूध आटण्यासाठी किंवा गाजर शिजण्यासाठी जवळपास 15 मिनटं लागतात. गॅस खूप मोठा करायचा नाही, मध्यम ठेवूनच हा गाजर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर बघा, एक साधारण 15 ते 16 मिनटानंतर यातील सगळं दूध आटलेलं आहे आणि हे छान कोरडं झालेलं आहे. थोडा वेळ कमी जास्त लागू शकतो. आता यामध्ये आपल्याला खवा घालायचा आहे. अर्धा किलो गाजराचा किस होता, त्यासाठी मी इथे 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि हा खवा मी किसणीने किसून घेतलेला आहे. असं खवा किसून घेतल्यामुळे तो यामध्ये लवकर मिक्स होतो. 2 प्रकारचा खवा मिळतो, एक साखरेचा आणि एक बिना साखरेचा. हा बिना साखरेचा खवा आहे. बिना साखरेचाच खवा आपल्याला वापरायचा आहे. आता हा खवा आपल्याला यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचा आहे. गॅस लो टू मीडियम ठेवून सतत मिक्स करत याला 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचा आहे. खवा असा किसून घातला की तो लगेच मिक्स होतो. खवा चांगलं एकजीव झालं की हे मिश्रण थोडं सैलसर होतं आणि लगेच शिजायला लागलं की ते परत घट्ट होतं. खवा घातल्यानंतर शिजायला जास्त वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनटं पुरेसे होतात. खवा घातल्यानंतर मिश्रणाचा रंग थोडासा फिकट होतो, पण नंतर हा रंग खुलूनही येतो. खवा घातल्यानंतर 4 ते 5 मिनटं परतून घेणं गरजेचं आहे, नाहीतर खव्याची जी कच्ची टेस्ट असते ना, ती चांगली लागत नाही. जसजसं हे शिजलं जाते तसतसं हे छान घट्ट व्हायला लागते. पण अधेमध्ये याला तळापासून मिक्स करून घेणं गरजेचं आहे, नाहीतर खवा तळाला चिकटण्याची किंवा करपण्याची शक्यता असते. आता एक मॅशर घ्यायचं आहे आणि याला थोडं मॅश करून घ्यायचं आहे. याने काय होतं तर हे छान मिळून येतं आणि याला एक छान दाणेदार टेक्स्चर येतं.
खूप जास्त मॅश करायचं नाही, तर फक्त मिनिटभरच याला मॅश करून घ्यायचं आहे. मॅशर नसेल तर ग्लासने किंवा चमच्याने याला थोडं रगडून घेतला तरीही चालेल. बघा, इथे मी एक साधारण मिनिटभर हे छान असं मॅश करून घेतलेलं आहे. छान असं मिळून आलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. यापेक्षा जास्त आपल्याला मॅश करायचं नाही. आता मॅशर काढूयात आणि हे मिश्रण कोरडं होईपर्यंत परतून घेऊयात. खवा घातल्यानंतरही हे मी 5 ते 6 मिनटं छान परतून घेतलेलं आहे. एखादा मिनिट कमी जास्त लागू शकतो. हे मिश्रण छान कोरडं झालेलं आहे. यामध्ये अजिबात दूध किंवा ओलसर दिसत नाही. आता यामध्ये घालायचा आहे आपल्याला अर्धा कप किसलेला गूळ. अर्धा किलो गाजराचा किस होता, त्याकरता इथे मी अर्धा कप म्हणजे 125 ग्रॅम इतका गूळ किसून घेतलेला आहे. गूळ किसून घ्यायचा म्हणजे तो लवकर एकजीव होतो. शक्यतो सेंद्रिय गुळाचा वापर करायचा. रंग थोडा काळा आला तरीही चालेल, पण शक्यतो सेंद्रिय गूळच वापरा. सेंद्रिय गूळ नसेल तर साधा रेग्युलर गूळ वापरला तरीही चालेल. अर्धा किलो गाजराच्या किसासाठी अर्धा कप किसलेला गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे. पण वडी जर तुम्हाला थोडी जास्त गोड हवी असेल तर इथे तुम्ही गुळाचं प्रमाण अगदी थोडं वाढवू शकता. गुळामुळे ही वडी दिसायला खूप छान दिसते आणि चवीला तर अप्रतिम लागते. गूळ एकजीव झाला की हे मिश्रण थोडं सैलसर होतं. आता परत याला लो टू मीडियम फ्लेमवरती हे मिश्रण अधेमध्ये हलवत संपूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. वडीसाठीचं मिश्रण तयार झालं की नाही हे ओळखण्याची खास पद्धत ही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तोपर्यंत आपण हे शिजवून घेऊयात. गाजर आणलं की आपण फक्त हलवाच बनवतो, पण ही वडी ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अगदी मस्त लागते आणि फ्रीजशिवाय 7 ते 8 दिवस टिकतेही. याआधी मी पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा, त्याचबरोबर अगदी परफेक्ट दाटसर गाजराची खीर कशी बनवायची ही रेसिपी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन पहा. गूळ घातल्यानंतरही हे 9 ते 10 मिनटं अधेमध्ये हलवत परतून घेतलं, पण हे अजून आपल्याला घट्ट हवं आहे. कितपत शिजवायचं किंवा कुठेपर्यंत शिजवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे मिश्रण शिजत आहे तोपर्यंत आपल्याला साईडला ज्या भांड्यामध्ये आपण वडी सेट करणार आहोत त्या भांड्याला आपल्याला तुपाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे. इथे आपण गूळ वापरलेला आहे, त्यामुळे याला मिक्स करत राहणं गरजेचं आहे, नाहीतर गूळ पटकन चिकटतो आणि करपतोही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे वडीचं मिश्रण तयार होईपर्यंत साधारण पाऊण ते 1 तास लागतो. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. बघू शकताय, चमच्याने असं घेतलं की हे मिक्स करायला जड जातंय आणि याचा मस्त गोळाही होतोय. मस्त चिकटपणा आलेला आहे, छान बाइंडिंगसुद्धा आलेलं आहे. आता आपण चेक करूयात की हे मिश्रण बर्फीसाठी तयार झालं आहे की नाही ते. आता एका प्लेटमध्ये यातील थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं पसरून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनटं याला थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला गॅस अगदी कमी ठेवून याला हलवत राहायचं आहे. 1 ते 1.5 मिनटानंतर मिश्रण थंड झालेलं आहे. आता याची आपल्याला गोळी करून पाहिजे आहे. लगेच याची गोळी होते, हाताला चिटकत नाही, हाताला ओलसर वाटत नाही, हाताला तूपही सुटत आहे, म्हणजे आपलं परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. गोळी अगदी छान अशी तयार झालेली आहे, म्हणजे बर्फीसाठीचं मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे. आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे माझी वेलची पावडर घातलेली क्लिप मिस झालेली आहे. वेलची पावडर घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि वडी लगेच सेट करायला घ्यायची आहे. हे असं मिश्रण असेल तर बर्फी छान मऊसूत जिभेवर ठेवताच विरघळणारी होते. इथे मी टीनला आधीच तूप लावून ठेवलेलं होतं. आता संपूर्ण मिश्रण आपल्याला या टीनमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला एकसारखं असं थापून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच हे मिश्रण थापून घेतलं की वडी छान सेट होते. तुम्ही जर वडी ताटामध्ये सेट करणार असाल तर ताटाला तूप आधीच लावून ठेवायचं आहे आणि मिश्रण गरम गरम असताना यामध्ये थापून घ्यायचं आहे, म्हणजे वडी छान सेट होते. मिश्रण उलटण्याने किंवा वाटीच्या मागच्या बाजूला तूप लावून याला छान एकसारखं असं थापून घ्यायचं आहे. असं छान दाब देऊन सेट करायचं म्हणजे वडी लगेच सेट होते. एकसारख्या वड्या पडतात. आता तुम्हाला वडी जाड पातळ कशी हवी आहे त्यानुसार याला तुम्ही पसरून घेऊ शकता किंवा ताट लहान मोठं घेऊ शकता. आता यावरती गार्निशिंगसाठी थोडे काजू आणि पिस्त्याचे काप घालून घेते आणि त्यांनाही थोडं प्रेस करून घेते. याने हे छान चिकटले जातील आणि वड्या पाडल्यानंतरही ते पडणार नाहीत. इथे तुम्ही बदामाचे काप घातला तरीही चालेल.
सर्व करून झालेलं आहे. आता हे आपण सेट करून घेऊयात. आता हा ट्रे किंवा ताट तुम्ही रात्रभर असंच किचनमध्ये झाकून ठेवून देऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी याच्या वड्या पाडू शकता किंवा 6 ते 7 तास असंच रूम टेम्परेचरवरती सेट करून मग वड्या पाडू शकता. पण इथे माझ्याकडे एवढा वेळ नव्हता म्हणून मी हे 1 तास याला वरती थोडं थंड करून घेणार आहे आणि नंतर 1 तासासाठी जाळी झाकून याला फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेणार आहे. तर मी हा ट्रे 1 तास वरती आणि 1.5 तास फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे. छान असं सेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता याच्या आपण वड्या कट करून घेऊया. साधारण 1-1.5 तास हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलं की वडी छान सेट होते. पण जर तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर रात्रभर असंच झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी वड्या कट करून घेऊ शकता. मस्त अशा वड्या कट होत आहेत, तुम्ही बघू शकताय. आवडेल त्या आकारात आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत. लहान मोठी कशी हवी आहे त्यानुसार वड्या कट करून घेऊ शकता. दिसायला किती सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकताय. खायलाही ती तितकीच अप्रतिम लागते. यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे, त्यामुळे ज्यांना साखर खायची नाही ते सुद्धा ही वडी खाऊ शकतात. मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत. आता यातील एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते. पहिली वडी काढताना ही थोडी तुटू शकते कारण मध्ये सुरी किंवा चमचा घालण्यासाठी जागा नसते, पण काही हरकत नाही. एक वडी काढली ना मग बाकीच्या सगळ्या वड्या छान निघतात. फ्रीजशिवाय ही वडी 7 ते 8 दिवस छान टिकते. बघा, मस्त अशी आपली गाजराची वडी तयार झालेली आहे. रंग किती मस्त आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. बघता क्षणी खावीशी वाटत आहे ना. आता यातील एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा, किती छान मऊसूत अशी ही वडी तयार झालेली आहे. छान मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी ही गाजराची वडी तुम्हीही या सीझनमध्ये करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.